ओपनिंग पेर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अंतिम मॅच असेल. फ्रेंड्स परिवार संघाचे कौतुक, त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि खऱ्या अर्थाने एक सुंदर स्वच्छ असं मैदान निर्माण करून दिले आपल्या समाज बांधवांना. आणि खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा ही आपल्याला बघायला मिळते. सतत 5 दिवस पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आणि आमच्या आयोजकांनी घेतलेली अथक परिश्रम सर्व आयोजकांना मानाचा मुजरा असेल. आणि ज्यांनी अतिशय सुरेख अशी मेहनत घेतली त्यांची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ज्यांनी दिवसरात्र मेहनत करून खऱ्या अर्थाने भव्य क्रीडांगण क्रीडानगरी सजवलंय त्यांची नावं सायनाजी ठाकरे सर, सुभाषजी पडवळे सर, अरविंद दुमाडा सर, महेश धाणवे सर, महेंद्र लढे सर, यज्ञेश्वर बर्फे सर, तुषार पडवळे सर, गणेश धाणवे सर, रमेश ठाकरे सर, नरेश उमतोळ सर, मनोज उमतोळ सर, विजय शेणवार सर, लक्ष्मण लढे सर, विलास दुमाडा सर, संदीपजी ठाकरे सर, रघुनाथ लढे सर आणि चेतन पडवळे सर. दरम्यान पुढचा चेंडू आणि यशना उद्ध्वस्त. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आलाय रोहित कुताडे. बॅक टू पॅव्हिलियन. डीजे 1-2 तो बनतीये. थँक्यू. आणि कॅमेरामॅनला आमचं प्रेमळ निवेदन असेल, ज्या वेळेला मात्र डीजे बाजेल त्या वेळेला आपला कॅमेरा आपण टॉसबॉक्सकडे फिरवा. लहान मुलं एन्जॉय करत आहेत त्यांना सुद्धा आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त करा. नेक्स्ट धूनपासनं चेतनजी भावर सर असतील, नितेश बर्फे, पंकज धाणवे, किरण बर्फे, विजय कोल्हा, विकास धाणवे, हरेश भुतकडे, नितेश पराट, मंगेश पराट, सुमित कोम, मुनेश पडवळे, हेमंत लढे, दीपेश धाणवे, दीपेश लढे, क्रिस भोईर, प्रीतम भोईर आणि श्रेयश गिंबल सर्वांचं या ठिकाणी हृदयाच्या अंतकरणापासून अभिनंदन. सुंदर, अप्रतिम, वाखाणण्याजोगी दैदिप्यमान असं नियोजन माननीय सुभाषजी पडवळे सरांचं आगमन झालंय आणि माननीय सुनीता पडवळे मॅमचं इथे शुभागमन झालंय. आपलं आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय मेगा फायनल मध्ये, अंतिम मॅच मध्ये. न्यू मॅन दाखल झाला इथे आपण बघतोय मिस्टर अभय आणि प्रियालजी पुरव सरांना आम्ही विनंती करतोय आपण VIP डाईसवर स्थानापन्न व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. कमारे गावातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व प्रियाल पुरव सर आपण बघतायत. माझी सरपंच आहेत. इथे मात्र हळुवारपणे सिलिमिड ऑफ रिझनला एक्झिक्यूट केले. ऑफ द मार्क बघायला मिळतो मिस्टर अभय. पहिल्या चेंडूवरती एष्ट्या उद्ध्वस्त. रोहित कुताडे हताश निराश. माननीय श्री अक्षयजी पाटील सरांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण VIP डाईसवर येऊन स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. बघूया एक धाव परिपूर्ण केलंय आणि जिग्नेशजी गरज सरांना सुद्धा आम्ही विनंती करतोय प्लीज आपण स्थानापन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचं काम जिग्नेश गरज सरांनी केलंय. आम्हाला टी-शर्ट प्रोव्हाइड केले त्याबद्दल त्यांचा आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 2. मिस्टर सचिन गोलंदाजी मार्कवर. ओहो या वेळेला चेंडू थोडासा खाली राहिलाय, प्लम मध्ये पकडला गेलाय. पहिल्या षटकामध्ये इथे झटका क्रमांक 2, हादरा क्रमांक 2 देतोय साई 11 पालघर संघाला मिस्टर सचिन. कम ऑन डीजे. थँक्यू. आज मात्र आपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसले आपल्या स्मार्टफोनवर स्मार्ट टीव्हीवर हा अप्रतिम नियोजन बघतोय. त्याच्या मागचं प्रमुख कारण आणि एक अप्रतिम सहकार्य आम्हाला माननीय प्रतीक पुरव सरांच्या माध्यमातून मिळालंय. त्यांनी जी आम्हाला वायर प्रोव्हाइड केली त्याबद्दल नक्की शतशः त्यांचे आम्ही आभारी आहोत. आणि असंच मदतीचा सदैव प्रतीक सर आम्ही तुमच्याकडून अपेक्षित आहोत आणि तो पूर्ण करावा. एक सुंदर सहकार्य प्रतीक पुरव सरांचा आम्ही स्पेशली थँक्स म्हणतोय. धावा स्कोर कार्ड वरती
2. धक्का क्रमांक दुसरा दिलाय सचिन न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सूरज एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती मागच्या मॅचचा हिरो, आज मात्र खऱ्या अर्थाने पुनश्च दाखवावी लागेल आपला अप्रतिम क्लास गुणवत्ता. हा मात्र जास्त वेग देण्याचा प्रयत्न, दिशा भरकटले. इट इज अ वाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि जाऊन स्थिरावलंय. 3 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. मेगा फायनल आपण बघतोय. दर्जेदार नियोजन, प्रत्येकानं मुक्त कंठानं कौतुक करावं असं डिसिप्लिन या स्पर्धेच्या माध्यमातून कमारी चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पुढचा चेंडू, ओहो हो हो, सुंदर, अप्रतिम. सचिन मात्र खूप चांगल्या रिदम मध्ये, वेगामध्ये, भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार होता वेळा सचिन आणि डॉमिनेट करतोय मिस्टर सूरजला. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू. सचिन पुनश्च गोलंदाजीसाठी यावेळेला वेट केलं, पॉपिंग क्रीचा यूज केला. 1 धाव परिपूर्ण करतोय. धावा बघायला मिळतील स्कोर कार्ड वरती 4. षटक संपलंय. पहिलं एक यशस्वी षटक. इकॉनॉमिकल गोलंदाज, कंजूस गोलंदाज म्हणून एक नाव पुढे येते. नाव आहे सचिन. यस टी से. थँक्यू. अप्रतिम षटक हाताळला गेलंय. एक काबिल तारीफ गेंदबाजी. सही मायने में अगर मेगा फाइनल है और वहां पर फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका में सटीकता, अनुशासन, डिसिप्लिन अगर लाजवाब हो तो कहीं ना कहीं बल्लेबाज थोड़े से बैकफुट के ऊपर चले जाते हैं. और यहाँ पर जो गेंदबाजी सचिन के द्वारा देखने को मिली है, काबिल तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत, अवाक डिसिप्लिन देखने को मिला. एंड ऑफ द फ्रेश ओवर में स्कोर कार्ड के ऊपर रन से 4, लॉस ऑफ 2 विकेट. नए गेंदबाज आए गेंदबाजी के लिए, आकाश. इस बार पुल करना चाहते थे, ये भी मिस टाइम शॉट. और यहां पर सूरज भी चलेंगे बैक टू पवेलियन की तरफ. हम चलेंगे डीजे मास्टर की तरफ. कम ऑन डीजे. न्यूमैन जिग्नेश. लाजवाब गेंदबाजी, एक दूसरे के कदमों के ऊपर चलते हुए लगातार नपीतुली गेंदबाजी और प्रेशर में इस समय पूरा ख्यामा नजर आता हुआ साई 11 पालघर टीम का. उसकी वजह है नपीतुली गेंदबाजी. न्यूमैन जिग्नेश आए हैं, ऊंचे कद के बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज है, काफी हार्ड हिटर माने जाते हैं. पिंच हिटर का रोल यहां पर अदा करना होगा. देखना है. इस बीच अगली गेंद, इस बार हल्के हाथों से गेंद को पॉइंट में एग्जीक्यूट करते हुए गेंद को सिंगल का इजाफा. जिग्नेश अगर यहां पर हैट्रिक सिक्सर खेलते हैं तो जितेश बारी सर की तरफ से इनामी राशि दी जाएगी 500 500 रुपए का कैश प्राइज आपके हौसला अफजाई के लिए. इनामों की बौछार यहाँ पर जितेश बारी के द्वारा. अगर जड़ेंगे आप बैक टू बैक बैक टू बैक बैक टू बैक 3 बड़े हिट तो आपको मिलेंगे 500 रुपए कैश प्राइज. जितेश बारी यहाँ पर अपना ATM ओपन करते हुए. धावा स्कोर कार्ड वरती 6. महत्वाचा विकेट असेल जिग्नेश. खेळावा लागेल इथे. समय की मांग, वक्त का तकाजा. धावा इथे घ्याव्या लागतील. सन्मानजनक स्कोर इथे आपल्या स्कोर कार्ड वरती नक्कीच बनवावा लागेल. बघूया पुढचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर आकाश दाखल होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल आहे, बॉटम हँडचा यूज केलाय. पॉइंटला चेंडूला टोळवलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जिग्नेशच्या फळीत येतोय. हा एक अप्रतिम चौकार.
टीचे. थँक्यू. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले 10. आणि कॅमेरामॅनला आमचं पुनश्च प्रेमळ निवेदन असेल, आमच्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बंदिस्त करा ज्या वेळेला आपल्याकडे वेळ असेल. संपूर्ण क्रीडा रसिक वर्ग आम्हाला सुंदर साथ देतोय आणि एक सुवर्ण क्षण आपण बंदिस्त करा, चांगल्या आठवणी आपण बंदिस्त करा. 2023 फ्रेंड्स परिवार प्रेझेंट्स कमारे चषक आपण बघतोय. एक नेत्रदीपक दैदिप्यमान असा सोहळा, अनुपम सौंदर्याने नटलेलं भव्य अशी क्रीडानगरी आणि 2 दिग्गज संघामधली लढाई आकर्षणाचा केंद्रबिंदू बनताना कमारे चषक. धावा स्कोर कार्डवरती इथे 10. आकाश गोलंदाजीसाठी. इथे थोडासा चेंडू खाली राहतोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. यू मिस मी, आय डेफिनेटली हिट यू. बॅक टू पवेलियन जिग्नेश यष्टीचे. थँक्यू. सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला अनुराग यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. VIP डाईस वरती आमच्या मान्यवरांना बंदिस्त करतोय आणि अप्रतिम जो डान्स इथे बघायला मिळाला त्यासाठी चेतनजी भावर सरांनी आपलं ATM ओपन केलंय आणि लहान मुलांच्या आईस्क्रीमसाठी ते 300 रुपयाचं पारितोषिक येते. तर नक्की चेतन भावर आपण नक्की त्यांना आईस्क्रीमसाठी आपल्या जवळच ठेवा आणि नक्की 300 रुपयाचे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चेतन सरांसाठी. उत्कृष्ट डान्स आणि या अप्रतिम डान्सची दाद मात्र घेतलंय आणि 300 300 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिलाय. न्यूमॅन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय. धावा स्कोर कार्ड वरती 10. चांगली गोलंदाजी आकाशकडनं. बघूया पुढचा चेंडू. फुलटॉस आहे, ऑन साइडला खेळला गेलाय. डीप मिडऑन मध्ये चेंडू मात्र वेगानं ट्रॅव्हल होतोय. तिथे मात्र आपण बघू शकाल अनंता सुंदर फिल्डिंग करताना. धाव फक्त मिळेल 1. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 11. धावा धावफळकावर. स्ट्राईकला येतो स्वप्नील. अतिशय सुरेख इनसाइड आउटचा दर्जेदार शॉट. कलात्मक कॉपी बुक स्टाईलनं स्वप्नीलनं चेंडूला फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर मधनं वन्स बाउंड सीमा पार चौकार. डीजे. थँक्यू. धावसंख्या मात्र 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचलंय 15 धावा. 7.50च्या सरासरीने 15 रन स्कोर कार्ड वरती इकडे नोंदवत आहेत. प्रकाश आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3. महत्वाचं षटक असेल आणि इथून साई 11 पालघर संघ आक्रमण करावं लागेल. आक्रमकता दाखवावी लागेल. बघूया प्रकाश राईट आर्म द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगानं चेंडू आलाय. डॉट बॉल. ज्या वेळेला गुडलेनवरती चेंडू पडतो त्यावेळेला बॅकफुटवरती जाणं म्हणजेच धोक्याची घंटी वाजणं आणि इथे तुम्ही बॅकफुटवरती जाताय. सुंदर अप्रतिम स्टार्ट आहे. 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती सुंदर रिदम बघायला मिळते. पुढचं आणि धावा स्कोर कार्ड वरती 17. 17 धावा धावफळकावर. आज की शाम किसके नाम हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. इथे मात्र जबरदस्त झेल.
यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अतिशय दर्जेदार झेल एसटीचे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्नेहल बंटी या नावानं परिचित असा खेळाडू थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. साई 11 पालघर संघ. जो गिरते हुए को थांबले वही सच्चा इंसान है, जो तूफानों का रुख मोड़ दे वही सच्चा जाबाज है. इस जा में दर्द तो हर किसी को होता है, मगर जो दर्द को बांट ले वही सच्चा हमदर्द होता है. आणि ते हमदर्द बनावं लागेल बंटीला साई 11 पालघर संघासाठी. धावा स्कोर कार्ड वरती 17. बघूया पुढचा चेंडू. इथे ऑन साइडला फटका फसलाय आणि झेल सुद्धा सुटलाय. रिव्हर्स पद्धतीचा झेल ज्या ज्या वेळेला तुम्ही घ्यायला जाल सुटण्याचे चान्सेस भरपूर असतात आणि तसाच प्रकार इथे बघायला मिळतोय. रिव्हर्स पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न. लाईव्ह दिलंय, जीवनदान दिलंय मिस्टर बंटीला. धावा स्कोर कार्ड वरती 18. पुढचा चेंडू. स्वप्नील यावेळेला बॅटचं फेस ओपन करतोय. गली रिझनला धावसंख्या 1 ने पुढे जाईल 19. थोडासा संयम ठेवावा लागेल. होके मायूस ना आंगन के उखाडो पौधे, दोस्त धूप बरसी है तो बारिश भी होगी. विकेट गेल्या धावा सुद्धा येतील. संयमानं खेळावं लागेल. पुढचा चेंडू. इथे मात्र ऑन साइडला खेळायचं होतं. परत संधी आहे आणि आता बंटीला यावं लागेल बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू. माननीय राजेश ची फरारा सरांना मी विनंती करतोय आपण VIP डाईस येऊन स्थानपन्न व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. आपण बघतोय माननीय राजेश जी फरारा सरांना विनंती केली जाते आपण VIP डाईस वर बसा, स्थानपन्न व्हा आणि या मॅचचा मनमुराद आनंद आपण घ्यायचा आहे. धावा स्कोर कार्ड वरती 19 आणि न्यूमॅन नितीन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19वा अंतिम 6 चेंडू. गोलंदाजीला आलाय संकेत. बघूया संकेत दाखल झालाय. अप्रतिम नियोजन, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या सर्व आयोजकांचं अथक परिश्रम, भरपूर मेहनत आणि त्यानंतर सजवलेली अप्रतिम क्रीडा नगरी आपण बघतोय. आमचे मंडप डेकोरेटर्स आहेत. निधी मंडप डेकोरेटर्स माननीय पंकजी धांडवे सर, प्रोप्रायटर आपण बघतोय. त्यांचं कौतुक करावं लागेल आणि ते फसवलंय सचिनला आणि आलाय चेंडू चौकारासाठी एसटीचे. थँक्यू. पंकज धांडवे सर आणि महेश धांडवे सरांचं कौतुक करावं लागेल. सुंदर साथ दिले फ्रेंड्स परिवार कमारे संघाला कमारे चषक 2023 साठी. स्पेशली थँक्स त्यांनाही मी म्हणेन. पुढचा चेंडू. ओहो, स्वप्नीलने बॅटचं ब्लेड ओपन केलंय परंतु फटका फसलाय. यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. डीजे थँक्यू.
दरम्यान न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जाईल. वीरेंद्र धावा स्कोर कार्ड वरती 23. रोहित जातोय मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण बघतोय. चौथं 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 23वा. अजूनपर्यंत वेवूर स्पोर्ट्स संघानं एक चांगली गोलंदाजी हाताळलाय. वेवूर स्पोर्ट्सचं कौतुक करावं लागेल. स्वप्नील असेल, त्याच्यानंतर अनंत असेल, सचिन असेल, अप्रतिम कोऑर्डिनेशन आर्किस्टेट परफॉर्मन्स दिलाय कमारे चषक 2023 मध्ये. पुढचा चेंडू. ओहो, गतीला परिवर्तन केलंय. सुंदर अप्रतिम चेंडू. डॉट बॉल. मिस्टर संकेत देतोय. निर्धाव चेंडूचे संकेत देताना चेंडूला थोडीशी फ्लाईट दिली, फिंगर रोल केले, पडल्यानंतर चेंडू थोडासा कट झाला आणि त्या चेंडूवरती लिहिलं होतं डॉट बॉल. पुढचा चेंडू. याही वेळेला तीच चेंडूची कलात्मक गोलंदाजी. सुंदर अप्रतिम गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. डेथ ओव्हरमध्ये सुंदर कामगिरी बघायला मिळते. प्रेशरमध्ये आहे इथे फलंदाज मिस्टर रोहित, ज्याच्या नावामध्ये हिट आहे त्याला इथे हिट करावं लागेल, अन्यथा गोलंदाज त्याचं काम फिट करेल. बघूया पुढचा चेंडू. 5वा. इथे लॉफ्ट केलाय, फटका फसलाय. बॉल इन द एअर. यस नो. टेकन. विकेट इज गॉन अँड म्युझिक इज ऑन. डीजे. धावा स्कोर कार्ड वरती 23 आणि या षटकातील अंतिम चेंडू. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 डॉट बॉल, परत विकेट. अप्रतिम गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये. अंकुश ठेवलाय स्कोरवरती. कंट्रोलमध्ये स्कोर आहे वेवूर स्पोर्ट्सचा. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आयोजकांचं मी ऋणी राहीन. आम्हाला कमारे चषकामध्ये संधी दिली. तमाम क्रीडाप्रेमीच्या सानिध्यामध्ये काही क्षण चांगल्या पद्धतीने आपण एन्जॉय केले, त्याबद्दल सर्व कोर कमिटीचे आम्ही ऋणी आहोत. इथे मात्र स्वीप केलाय आणि चेंडूला एक्झिक्यूट केलाय. सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 27वा धावफलकावर 28चं टार्गेट आहे. आणि स्पेशली थँक्स म्हणेन पाटील नेटवर्कला, ज्याने सुंदर टेलिकास्ट केलाय. अनुराग चव्हाण असेल, जतीन किनी असेल, आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे जीवदानी डीजे. पर्टिक्युलरली आम्ही स्पेशली थँक्स कुणाल बसवतला म्हणेन. आणि मी मात्र इथून तुमची रजा घेतोय. पुढच्या 4 षटकांसाठी आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय परिवर्तन. ऐकूया आपण राहुल धनवा सरांना. हॅलो. हॅलो. धन्यवाद अजितजी पाटील सर, यांचा आवाज आपण ऐकला. आपण पाहतोय फ्रेंड्स परिवार कमारे प्रेझेंट कमारे चषक 2023 आणि मेगा फायनल आपण पाहतोय. 2 दिग्गज 2 बलाढ्य संघांमध्ये. वेवूर स्पोर्ट्स आणि साई 11 पालघर प्रथम फलंदाजी करत असताना धावा लावल्या धाव फलकावरती. त्या म्हणजे 27 साई 11 पालघर या संघाने आणि 28 आदरणीय संदीपजी चव्हाण सर, उपसरपंच साहेब, आपला आगमन झालंय. आपण व्यासपीठावरती यायचंय. वेलकम. त्याच समवेत
आदरणीय दीपकजी खरपटे सर, आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे आणि या व्यासपीठावरूनच आपण सामन्याचा आनंद लुटायचा आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहतोय आणि सलग 5 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. सामना, अंतिम सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये 28 धावेचं टार्गेट समोर आहे आणि अंतिम सामना म्हटलं की दिवस आठवतो 25 जून 1983. कपिल देव, रामलाल निकंजन टीम आणि भारतीय संघाने प्रथमतःच विश्वकप लॉर्डच्या मैदानावरती जिंकला. अंतिम सामना म्हटलं की दिवस आठवतो 24 सप्टेंबर 2007चा. दीपकजी खरपटे साहेब, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जोगिंदर शर्माचा तो चेंडू आणि मिसबा उल्लेख यांचा फॅन्सी स्ट्रोक आणि श्रीशांत यांनी झेल टिपला आणि विश्वकप भारतीय संघाने जिंकला. अंतिम सामना म्हटलं की दिवस आठवतो 2 एप्रिल 2011. महेंद्रसिंग पानसिंग धोनी यांचा उत्तुंग षटकार आणि रवी शास्त्री यांचे ते शब्द, इंडिया लेफ्ट द वर्ल्ड कप आफ्टर 28 इयर्स. आणि तोच अंतिम सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. कमर चषक 2023 मधील अंतिम सामना, साई 11 पालघर विरुद्ध वेवूर स्पोर्ट्स. 2 बॅटर आपण पाहतोय. आजचा दिवस गाजवला. एका साईडनं अनंत पागी महाराष्ट्र पोलीस, हेड्सअप असेल सर. दुसऱ्या बाजूनं सचिन गडग आणि मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जिग्नेशजी घरत यांच्या माध्यमातून जे स्पॉन्सरशिप केलं गेलं ते या ठिकाणी परिधान करून या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एका साईडनं सचिन गडग, दुसऱ्या बाजूनं अनंत पागी महाराष्ट्र पोलीस. संरक्षणाय खल निग्रहणाय टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय एव्हिल, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य. आणि या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं हे व्यक्तिमत्व अनंत पागी सर पाहायला मिळत आहेत. लक्ष छोटं आहे या ठिकाणी 28 धावेचं, परंतु भारतीय संघाने जेव्हा 25 जून 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकला, लक्ष छोटं होतं परंतु जिद्द होती. आणि कपिल देव, रामलाल निकंज यांनी ड्रेसिंग रूममध्ये सांगितलं होतं, उठा, लढा आणि संघर्ष करा, तेच करून दाखवावं लागेल स्ट्रेट बॅटने. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या रीतीने 2 धावा परिपूर्ण होताना आपण पाहतोय. आणि तिसरा असा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये, त्याने 100 धावांचा टप्पा पार केला. सचिन गडग, नाम तो सुनावगा. आणि ते या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय हिमांशू पुरव, हिमांशू घरत सरांचं आगमन झालंय. आपलं वेलकम. यावेळेस चिप शॉट होता परंतु सेफमध्ये चेंडू डिलिव्हर झाला. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होताना सचिन गडग मिळवतोय आणि प्रोग्रेस कार्डवरती धावा लावल्या जात आहेत 4. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर योग्य त्या वेळी योग्य तो पत्ता बाहेर काढणे फार आवश्यक असतं. वेळ निघून गेल्यावर येते हुकमाचे एक्के देखील काहीच कामाचे राहत नाही. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. पुन्हा एक धाव परिपूर्ण आली, दुसरी धाव देखील परिपूर्ण होताना धावांची गती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 डिसेंबर 1993 जसप्रीत बुमराह यांचा जन्मदिवस. खऱ्या अर्थाने फलंदाजी मध्ये देखील एक रेकॉर्ड केला. स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये 31 धावा जमवल्या आणि ब्रायन लारा यांच्या 28 धावेचा रेकॉर्ड केला. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. आदरणीय तुषारजी घरत साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करता बॅट स्पॉन्सरशिप केली गेलंय. पवनसुत नवली या संघाचे खेळाडू पण पाहतोय. धन्यवाद सर. धावसंख्या आपण पाहतोय 6. या षटकामधील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. अकुल टप्पा आणि त्यावर मोठा प्रहार. सचिन गडग ब्रँडचा ब्रँडेड असरदार बहारदार A1 क्वालिटीचा षटकार. 6 धावा. जिजर पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव घेऊन कैशी मिठू मिठू ती बोले गो.
धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी आपण पाहतोय टॉस बॉक्स पुढे कॅमेरा आहे आणि टॉस बॉक्स मध्ये आपण नीट बघितलं त्याच्यावरती 3 महिलांचे फोटो आहेत. धावपट्टू ललिता बाबर, सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आणि हिमा दास या 3 महिलांचे आपण पाहतोय फोटोज टॉस बॉक्सवरती आहेत. त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन ओडिया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जर बघितल्या धावा लावल्या धाव फलकावरती 12. सुरुवात चांगली झाली कारण की धावा करायच्या आहेत. येणारे चेंडू 18 आणि 16 धाबेची गरज आहे. अनंत पागी या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत ते हाताळत आहेत. येत्या 8 ते 12 फेब्रुवारी मनोर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. JSR संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना येत्या 17 ते 21 फेब्रुवारी ST MPL मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस क्या बात आहे, अनंत पागी ब्रँडच्या माध्यमातून 6 धावेने स्वागत केलंय. सूरज धोडी यांचं प्रोग्रेस कार्ड वरती धावा लागल्यात 18. 18 रन. व्हॉट अ बॅटिंग, काय परफॉर्मन्स दिलाय. अनंत पागी यांना प्रमोट केलंय ओपनिंग मध्ये आणि मी ती सार्थपणे दाखवणार. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती नेहमी श्रेष्ठ असते आणि तेच करून दाखवताना आपण पाहतोय अनंत पागी सर. व्हॉट अ प्लेअर, व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा ऑन साईडला विशालजी पुरव सरांचं आगमन झालंय. एक धाव परिपूर्ण. धावफलकावरती आपण जर बघितलं तर 19 धावा लागल्या गेल्यात. फक्त आणि फक्त येथून 16 चेंडू असतील आणि 9 धावेची गरज वेवूर स्पोर्ट्स या संघाला पाहायला मिळते. गोलंदाज सूरज. 3 प्लेयर आपण पाहतो या ठिकाणी. टी शर्ट्स आहेत मॅन ऑफ द मॅचचे परिधान केलेले. यावेळेस सरळ बॅटचा वापर केला सचिन गडग यांनी. एक धाव परिपूर्ण होताना धावफलकावरती आपण जर बघितलं तर 20 धावा लागल्या. 20 रन या ठिकाणी लागल्या गेल्या धाव फलकावरती. सूरज धोडीला आपण पाहतोय एक कॅलिबर बॉलर, परंतु छोटं लक्ष डिफेंड करताना आतापर्यंत थोडीशी नामुष्की उडवली कारण की फलंदाजी A1 क्वालिटीची आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय योग्य लेंथ लाईनचा वापर केला. पाहिलं की शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि रिच वाईड या ठिकाणी नियम लागू झाला. या षटकामधील आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. धावा लागल्या धाव फलकावरती 20 रन. 20 धावा या धाव फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सूरज आणि समोर आपण पाहतो बॅटर अनंत पागी. यावेळेस देखील चांगला चेंडू पिच केला. योग्य लेंथ लाईनचा वापर या ठिकाणी आतापर्यंत करताना या ठिकाणी आपण पाहू शकाल. गोलंदाज सूरज याला कमबॅक करतोय. येणारे चेंडू आहेत 13 आणि 8 धावेची गरज वेवूर स्पोर्ट्स या संघाला. दुसऱ्या साईडनं साई 11 पालघर हा संघ आपण पाहतोय. क्वालिटी दर्जाचे 2 संघ आहेत आणि या 2 संघांमध्ये आपण पाहतोय ग्रँड फिनाले. आज की शाम किसके नाम या प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला गुगलवरती मिळतील, परंतु या मॅचचं उत्तर येणारे 13 चेंडू दर्शवून जातील. पुढील चेंडू यापुढे हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न पण पाहतोय. एक धाव परिपूर्ण झाली. प्रोग्रेस कार्डवरती आपण जर बघितलं तर धावा लागल्या धाव फलकावरती, त्या म्हणजेच 21 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 21 सप्टेंबर 1976 रोजी भारतीय महिला संघाने पहिला क्रिकेट सामना इंटरनॅशनल लेवलचा खेळला आणि आज आपण पाहतोय मिताली राज या पहिल्याशा महिला क्रिकेटपटू बनल्या. त्यांनी जगातील सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड केला. वन डे क्रिकेटमध्ये 7800 धावा करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून केला. कारण की आपण पाहतोय महिला क्रिकेटपटू आपण जर बघितलं तर भारतीय संघाचा दबदबा आहे. वुमन्स इन ब्लू आपण सातत्याने पाहतोय आणि मिताली राज यांनी मात्र T20 वन डे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये देखील शतक मिळवलं आणि सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड केला. ओडिया मॅचच्या दिशेने भाग्येश होतोय बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज. यावेळेस चांगल्या पद्धतीने एक धाव परिपूर्ण केली. एक धाव येत असताना प्रोग्रेस कार्डवरती 22 धावा. 22 ऑक्टोबर 1997 सरफराज खानचा जन्मदिवस आणि सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असताना 2020 मध्ये 108चा ॲव्हरेज, 2021 मध्ये 154.8
चं ॲव्हरेज हे मिळवलं आणि डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड ब्रेक केला. कारण की आतापर्यंत क्रिकेटमधील सर्वात बेस्ट ॲव्हरेज कोणाचं असेल तर डॉन ब्रॅडमन यांचं 95.6, परंतु तो रेकॉर्ड देखील सरफराज खान यांनी ब्रेक केला आणि तब्बल 2022मध्ये रणजी क्रिकेटमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 154.6 एवढा ॲव्हरेज असणारा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आणि डॉन ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड मोडीत काढला. यापुढे चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. प्रोग्रेस कार्डवरती आपण जर बघितलं तर धावसंख्या धाव फलकावरती लागले गेले 23. यावेळेस अप्रतिमरित्या स्टायलिश फिनिश सचिन गडक स्टाईलमध्ये मॅच फिनिश. वेवूर स्पोर्ट्सचा संघ विन होतोय. वेवूर स्पोर्ट्स संघासाठी चॅम्पियन 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 सॉन्ग. यस डीजे.